तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण बोरॉन बद्दल माहिती घेतली होती. त्यामध्ये बोरॉनचे फायदे, बोरॉनच्या कमीमुळे पिकांवर दिसणारी लक्षणं आणि बोरॉनचा जर आपण अतिवापर केला तर त्यामुळे पिकाला होणारे जे दुष्परिणाम आहे ते बघितले होते. या व्हिडिओमध्ये आपण झिंक बद्दल संपूर्ण माहिती घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर मित्रांनो, झिंक हे अतिमहत्वाचे सूक्ष्म अन्नद्रव्य आहे. त्याचा उपयोग आपल्या पिकामध्ये नक्कीच होत असतो. तर झिंकचे जे कार्य आहे पिकामध्ये होणारे ते आपण सर्वात प्रथम बघूया. तर झिंकचे जे प्रथम कार्य आहे ते म्हणजे क्लोरोफिल बनवणे. झिंक ह्या असे मायक्रोन्यूट्रिएंट आहे, ते मॅग्नेशियम सोबत मिळून झाडामध्ये किंवा झाडाचे जे पान आहे त्यामध्ये क्लोरोफिल बनवण्याचं काम करत असते. क्लोरोफिल म्हणजे जे हरितद्रव्य, म्हणजे पानाचा जो कलर आहे तो हिरवा असण्याचं कारण हे क्लोरोफिल असतं. क्लोरोफिल हे फोटोसिंथेसिस मध्ये काम करीत असतं. सूर्यप्रकाश ऍब्झॉर्ब करून पाण्यासोबत त्याची रिएक्शन करून झाडामध्ये स्टोरेज किंवा आपण झाडाचं अन्न म्हणतो ते बनवण्याचं काम हे क्लोरोफिल करीत असते. हे क्लोरोफिल बनवण्याचे काम हे झिंक आणि मॅग्नेशियम करीत असते. दुसरे महत्वाचे कार्य म्हणजे प्रोटीन सिंथेसिस. जे तेलवर्गीय पीक आहे यामध्ये तेलाचं प्रमाण वाढवण्याचे काम हे सल्फर करतं आणि त्याचमध्ये प्रोटीन वाढवण्याचं काम हे झिंक करीत असते. यामुळे आपण तेलवर्गीय पिकाला झिंक सल्फेटची ऍप्लिकेशन बराच वेळा करीत असतो. तेलवर्गीय पिकामध्ये प्रोटीनचे प्रमाण वाढल्यामुळे त्याचं वजन वाढण्यास मदत होते आणि त्यामुळे आपल्याला उत्पन्नातही त्याचा मोठ्या प्रमाणात हा फायदा दिसून येतो. झिंकचे पुढील जे महत्वाचे कार्य ते म्हणजे हार्मोन बॅलन्स करणे. ऑक्सिजन सारखा जो हार्मोन आहे ते रिलीज करण्याचं काम हे झिंक करीत असते. जो ऑक्सिजन जो हार्मोन आहे तो दोन कांड्यामधील अंतर हे वाढवण्याचं काम करीत असतो. त्यामुळे झाडाच्या वाढीच्या काळात हे जे झिंक आहे याचं ऍप्लिकेशन करणं अत्यंत महत्वाचं आहे. ऊस मका सारखे जे पिकं आहे यामध्ये दोन कांड्यामध्ये अंतर वाढल्याने त्याची हाईट वाढते आणि उत्पन्नात त्याचा आपल्याला नक्कीच फायदा भेटतो. झिंकचे पुढील कार्य म्हणजे झिंक हे ट्रेस हार्मोन म्हणून काम करीत असते. त्यामुळे जर पाण्याची टंचाई निर्माण झाली किंवा जर अति प्रमाणात पाणी भेटलं गेलं तर झाड आपले जे ट्रेसमध्ये जाण्याची शक्यता असते, तेव्हा झिंक हे कार्य करीत असते. आणि तणनाशक मारताना म्हणजे मका किंवा सोयाबीन पिकामध्ये जे आपण तणनाशक मारतो तर त्या तणनाशकाचा विपरीत परिणाम आपल्या पिकावर होऊ नये, झाड आपलं ट्रेसमध्ये जाऊ नये, यामुळे तणनाशकामध्ये काही प्रमाणात झिंकचा वापर हा केला जातो. तर मित्रांनो, झिंकचे आपण झाडामध्ये होणारे कार्य किंवा त्याचा होणारा झाडाला फायदा हा बघितला. आता आपण झिंक ओळखायचे कसे किंवा झिंकच्या कमीमुळे पिकावर दिसणारे जे लक्षण आहे ते बघणार आहोत. तर झिंकच्या कमीमुळे पिकावर जे लक्षण दिसतं ते म्हणजे जे शेंड्याकडचे पानं आहे ते पिवळे होणे, म्हणजेच क्लोरोसिस होणे. आपण बघितलं की झिंक हे क्लोरोफिल बनवण्यास मदत करीत असते, पण झिंकची जर कमी झाली तर क्लोरोफिलची मात्रा कमी होते आणि जे पान आहे ते पिवळं पडतं. हे पिवळं पडत असताना इंटरव्हेनल क्लोरोसिस होतं, म्हणजे ज्या पानाच्या ज्या शिरा आहे त्यात हिरव्या असतात पण जो मधला स्पॉट आहे तो एक तर पिवळा पडतो किंवा मग जर जादा प्रमाणात कमी असेल तर डायरेक्ट त्याच्यावर व्हाईट कलरचा हा धब्बा येत असतो. कसं करायचे बघूया. तर झिंकचं ऍप्लिकेशन करीत असताना जर आपण बेसल डोस मधून देणार असू तर झिंक सल्फेट याचं ऍप्लिकेशन करू शकता. म्हणजे तेलवर्गीय जे पिकं आहे यामध्ये तेलाचंही प्रमाण वाढतं आणि प्रोटीनचं प्रमाण वाढून त्याच्या उत्पन्नात आपल्याला नक्कीच फायदा होतो. आपण झिंकचं ऍप्लिकेशन तर करतो पण त्याचं जे अपटेक आहे किंवा झाडाला जो त्याचा उपयोग आहे तो होत नाही. तर त्याचं न होण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे जमिनीचा बिघडलेला पीएच. जर जमिनीचा पीएच जर 6.5 ते 7.5 या दरम्यान जर असला तर झिंकचं जे अपटेक आहे ते सर्वोत्तम होतं. त्यानंतर 8च्या पुढे जर गेला तर 30% कमी होतं, 9च्या पुढे गेला तर 60% आणि जर 10च्या पुढे गेला तर 90%. म्हणजे जसं पीएच वाढत जातो तसं झिंक आणि जे बाकीचे पण मायक्रोन्यूट्रिएंट आहे ते अपटेक होण्याची जी क्षमता आहे झाडाची ती कमी होत जाते. हे अपटेक वाढवण्यासाठी किंवा पीएच बॅलन्स करण्यासाठी आपण शेणखत, कोंबड खत किंवा मग जो पालापाचोळा आहे हा जर टाकला म्हणजे जमिनीचा जो सेंद्रिय कर्ब आहे तो वाढतो आणि सेंद्रिय कर्ब वाढल्यामुळे झाडाची जी अपटेक करण्याची क्षमता आहे ती वाढत असते. पुढील ऍप्लिकेशन करण्याची पद्धत म्हणजे एक तर फॉलिअर स्प्रेइंग किंवा मग ड्रिप ऍप्लिकेशन. आता मका सोयाबीनचा जो सीझन चालू आहे यामध्ये सोयाबीनवर जर जे शेंड्याचे पान आहे हे जर पिवळे पडत असेल किंवा इंटरव्हेनल क्लोरोसिस म्हणजे शिरा तर हिरवा आहे पण आतला जो भाग आहे तो जर पिवळा किंवा जर पांढरा पडत असेल तर त्यासाठी आपण सर्व मिश्रित जे कॉम्बिनेशन आहे मायक्रोन्यूट्रिएंटचं चिलमिक्स कॉम्बी हे 1.25 ग्रॅम प्रति लिटर हे वापरू शकतो. किंवा जर मोठ्या प्रमाणात जर क्लोरोसिस दिसत असेल
किंवा जो चट्टा आहे तो जर डायरेक्ट पूर्णचे पूर्ण पानच जर व्हाईट झालेलं असेल तर त्यामध्ये झिंक आणि आयर्न याचं कॉम्बिनेशन करून आपण प्रति लिटर त्याला 1.5 ग्रॅम ऍप्लिकेशन करू शकतो, जेणेकरून जे मायक्रोन्यूट्रिएंट आहे किंवा झिंक आणि आयर्नच्या ज्या कमीमुळे जे क्लोरोसिस होतं ते कमी होतं आणि त्याच्या उत्पन्नात नक्कीच वाढ होते. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण झिंकचे कार्य, त्याचा वापर आणि त्याच्या कमतरतेमुळे दिसणारे जे लक्षण आहे ते बघितलं. यामुळे माहिती आवडल्यास त्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय शिवराय.